मला मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्कासुद्धा बसला, कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळातसुद्धा होते, राज्यमंत्री म्हणून. त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही. आता नियतीच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही. मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्मशांती देव अशी प्रार्थना करतो. साहेब, आज ओबीसी मेळावा घेताय आपण बीडमध्ये. आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या मेळाव्याच्या निमित्ताने. हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत. खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो की आत्महत्या करू नका. आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवू आणि निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये त्या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत. माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. साहेब, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार? सर्व ओबीसी नेते पुन्हा एकवटताय असं बघायला मिळतं. धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत, गोपीचंद पडळकर राहणार आहेत, प्रकाश शेंडगे राहणार आहेत, लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत, शबीर अन्सारी राहणार आहेत, लक्ष्मण हाके राहणार आहे, ससाने राहणार आहेत, नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत, आणखीन अशा अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत. कुणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत, आगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे जे आहेत 374 जाती आहेत, अशा अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत, नेते आहेत, आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळते. आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे, अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत. आज ते आंदोलन देखील बीडमध्ये करणार. इव्हन समर्थक आहेत. इव्हन भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे. मी शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही. कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेतसुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात. आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली. अजितदादांना बीडमध्ये मतदान नको अशा पद्धतीने देखील ते म्हणाले. हे बघा, हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही. हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.